तुम्ही बघताय ना, आजच्या आरतीमध्ये चक्क रिंगण तयार झालंय। तर विषय असा की निसर्गात स्वच्छंदीपणे बागडणाऱ्या या पक्ष्यांच्या किलबिल आवाजाने शुभ सकाळ झाल्यावर बाप्पांचे दर्शन घेऊन शृंगारतळी मार्गे आम्ही निघालो वेळंब या गावी। वेळंब मध्ये पहिल्याच घरी आम्ही भेट दिली ते म्हणजे संपदा समीर राऊत यांच्याकडे, जिथे त्यांनी हिरव्यागार वेलींची चौकट केली होती आणि त्यामध्ये रंगीबेरंगी गुलाबाने मखर सजवला होता। इथल्या बाप्पांचं दर्शन घेऊन झाल्यावर मी भेट दिली माझा मित्र शुभम रहाटे याच्या घरी। त्यांनी उभा केलेला हा पांढरा शुभ्र मखर अगदी नीटनेटका आणि सुंदर वाटत होता। शिवाय राजेशाही थाटात बसलेली बाप्पाची मूर्ती खरंच लक्षवेधक होती। पुढे मग शुभम पवार याच्या घरातील सिंहासनावर विराजमान झालेला त्यांचा बाप्पा तर सुंदर होताच, पण यांनी सजवलेली गणपती बाप्पा मोरयाची लाइटिंग अगदी आकर्षक वाटत होती। आणि शेवटी मी गेलो आपली सहकलाकार श्वेता रहाटे हिच्या घरी, जिथे रंगीबेरंगी पडद्यांनी आणि पाना फुलांनी सजवलेल्या या मकरात श्रीकृष्ण रूपी गणपती बाप्पा अगदी छान दिसत होता। आणि घरी आल्यावर संध्याकाळी भावकीतल्या आरत्या झाल्या आणि रात्री भजनाची डबल बारी झाल्यावर आम्ही 8 जणांमध्ये मेंढीकोटचा डाव मांडला। तर मग मित्रांनो, तुम्हाला सुद्धा या हिरव्यागार कोकणातील घरोघरी विराजमान झालेल्या बाप्पांचं दर्शन घ्यायला आवडत असेल तर आपल्या चाकरमनी व्लॉग्स या चॅनलला फॉलो करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा। पुढच्या भागात भेटूया एका नवीन गावी, तोपर्यंत गणपती बाप्पा मोरया।